अवघ्या काही वेळातच तयार होणारा हा पनीर मसाला, तुम्ही ह्याला पनीर मसाला, पनीर माखनवाला, पनीर टिक्का काहीही म्हणू शकता, पण चवीला अप्रतिम लागतं. जसं हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव येते ना, अगदी त्याच चवीचं घरच्या घरी तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. चला तर मग पटकन तयार होणारा हा पनीर मसाला कसा तयार करायचा ते पाहूया. तर नमस्कार, मी संगीता, स्वागत करते तुमचं संगीताज कुकिंग कॉर्नरमध्ये. तर मी इथे एक मीडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो घेतलं, त्याचबरोबर 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या, अर्धा इंच आलं आणि मुठभर स्वच्छ केलेली कोथिंबीर घेतली. आता पाणी न घालताच हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पाणी घालायची गरज नाही, कारण टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून मिक्सरमधून हे व्यवस्थित असं बारीक होऊन निघतं. आता इथे मी सुहानाचा पनीर माखनवाला मिक्स हे पॅकेट घेतलेलं आहे. आता इथे आपण अजिबात क्रीमचा किंवा दुधाचा वापर न करता हा पनीर मसाला मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी इथे फक्त 2 ते 3 जणांसाठी ही भाजी तयार करून दाखवते. तर अर्धं पॅकेट मी इथं यूज करणार आहे. तर मी इथे पाण्याचा वापर करून हे व्यवस्थित मसाला मिक्स करून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दूध इथं घालू शकता. दूध घालून हे मसाला आहे ना, तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. आता पनीर माखनवाला म्हणलं की दूध आणि क्रीम हे आलंच, पण अजिबात मी इथं दुधाचा वापर केलेला नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच जणांना दूध भाजीमध्ये घातलेलं आवडत नाही. तर आपण ही भाजी पाण्यामध्ये करतोय. तर इथे मी कढईमध्ये न घालता कुकरमध्ये ही भाजी तयार करणार आहे. आता का कुकरमध्ये तयार करते ते शेवट मी तुम्हाला सांगतेच. तर तूप घेतलेलं आहे 2 चमचे आणि 2 इंच इथं मी बटरचा वापर केला आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण ही भाजी आहे ना, म्हणजे हे पनीर आहे ना, ते जास्त करून बटरमध्ये किंवा तूप तुम्ही इथं ॲड करू शकता. दोन्हीतलं एक किंवा दोन्ही मिक्स करून असं माझ्यासारखं घेतलं तरीसुद्धा चालेल, कारण बटरमध्ये ही भाजी अतिशय छान लागते. तर हलकंसं आपल्याला बटर गरम करून घ्यायचं आहे. जास्त पण मोठ्या आचेवरती करू नका, नाहीतर हे करपून जाईल. बटर गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता, 1 चक्री फूल आणि 2 ते 3 मिरं टाकलेलं आहे. तसं गरम मसाल्याची, खडे मसाल्याची अजिबात गरज नाही, पण मी इथं थोडासा खडा मसाला टाकलेला आहे. हा थोडासा गरम झाला की ह्याच्यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा. त्याचबरोबर हळद पण मी इथं थोडीशी टाकलेली आहे. आता हे मीडियम आचेवरती चांगले मसाले आपण थोडेसे परतून घेऊया, म्हणजे भाजीला रंग खूप छान येईल. तसं पनीर माखनवाला जो आपण मसाला वापरलेला आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले असतातच, पण बऱ्याच जणांना चमचमीत छान असं झणझणीत खायला खूप आवडतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा मसाला आहे ना, तो नक्की करून पहा. आता हे मसाल्यांना चांगलं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती ना, ती आपण ह्याच्यामध्ये घालून चांगलं हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया. चवीप्रमाणे मी इथं मीठ पण टाकलेलं आहे. मीठ घातल्यानंतर हे मसाले परत एकदा आपण व्यवस्थित असे हलवून घेऊया. तर तुम्हाला कधी पनीर मसाला खायची इच्छा झाली ना, तर बाहेर न जाता घरच्या घरी तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव येते. तर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता जो आपण पनीर माखनवाला जी पावडर होती ती मिक्स करून ठेवली होती ना, ती आपण ह्याच्यामध्ये घालूया. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी पण ह्या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बऱ्याच जणींना प्रश्न पडेल, ह्या भाजीमध्ये शिजवण्यासारखं असं काय आहे, तुम्ही कुकरमध्ये भाजी ही काय घालताय? तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही भाजी तयार करू शकता, पण कुकरमध्ये ह्या पद्धतीनं एकदा नक्की तयार करून पहा. कारण कुकरमध्ये जास्त कढवायची गरज लागत नाही. फक्त एका शिट्टीमध्ये तुमची ही पनीर मसाल्याची भाजी आहे ना, ती तयार होते. पनीर मसाला तयार होतो. ह्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे ना, तेवढंच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला. फक्त कुकरची आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आता इथं जे मी पनीर वापरलेलं आहे ना, ते कच्चं पनीर मी इथं टाकणार आहे. पण तुम्हाला जर थोडंसं फ्राय करायचं असेल तर तुपामध्ये किंवा बटरमध्ये थोडंसं तुम्ही तव्यावरती हे फ्राय करा आणि नंतर ह्या ग्रेव्हीमध्ये ह्या पीस आहेत ना, ते सोडून द्या. परत एकदा मी थोडंसं हलवून घेतलं आणि कुकरची फक्त आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आता हाच पनीर मसाला तुम्ही कढईमध्ये सुद्धा तयार करू शकता, पण कढईमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवून हा तुम्हाला थोडा वेळासाठी कढून द्यावा लागेल. पण जर कुकरमध्ये तुम्ही घातलात ना, तर कुकरची फक्त आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. कुकरमध्ये जेवढं तुम्हाला पनीर मसाला थिकनेस म्हणजे घट्टसर ठेवायचं आहे किंवा पातळ करायचं आहे, तेवढं पाणी तुम्ही इथं घाला आणि फक्त 1 शिट्टी करून घ्या. आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, जशी हॉटेलमध्ये ग्रेव्ही भेटते ना, अगदी त्याच रंगाची मस्त थिकनेस असलेली ग्रेव्ही तुमची अगदी परफेक्ट तयार होईल. फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा आणि छान अशी ग्रेव्ही तुमची काही वेळातच तयार होईल.
कढईमध्ये थोडा वेळ तुम्हाला कडवावी लागेल, पण कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये ही भाजी आहे ना ती तयार होते. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी त्याच चवीची मस्त क्रीमी भाजी तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. आता आवडीप्रमाणे ह्याच्यावरती तुम्ही क्रीम टाकली, फ्रेश क्रीमचा वापर केला तरीही सुद्धा चालेल. मी तर फ्रेश क्रीम वापरलेली नाही. तर घरच्या घरी तुम्ही पनीर माखनवाला, म्हणजे ह्याला माखनवाला म्हणू शकत नाही कारण आपण इथं अजिबात क्रीमचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही. तर पनीर मसाला आपला छान असा तयार झालेला आहे. या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्या